नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही बघताय धक्काबुक्की. मित्रांनो, अशोक खरात, भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण महाराष्ट्रात किती चर्चेत आहे हे आपल्याला माहितीच आहे. रोज नवनवीन खुलासे होतात. या बाबाचे रोज नवनवीन कारनामे समोर येतात. दिवसागणिक त्याच्यावरती नवनवीन गुन्हे दाखल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अजून एक खळबळजनक गोष्ट समोर आली. मुळात भोंदू बाबा अशोक खरात हा चर्चेतच त्याच्या राजकीय संबंधांमुळे आलेला आहे. मोठमोठ्या नेत्यांशी त्याचे संबंध, मोठमोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी, त्याच्या आश्रमात किंवा त्याच्या कार्यालयात मोठमोठ्या लोकांचं येणं जाणं, पूजा अर्चना, या सर्व गोष्टीमुळे हा भोंदू बाबा चर्चेत होताच. पण नंतर महिलांचे लैंगिक शोषण, महिलांना गुंगीचे औषध देणे, अंधश्रद्धेचा पसराव करणे वगैरे वगैरे गोष्टींमुळे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. पण आता या भोंदू बाबाचा कथित कॉल रेकॉर्ड समोर आलेला आहे आणि या कॉल रेकॉर्डमधून सुद्धा त्याचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांशी असलेले संबंध आणि संपर्क हा समोर आलेला आहे. आता हा कॉल रेकॉर्ड कोणी समोर आणला, त्या व्यक्तीला तो कॉल रेकॉर्ड कसा मिळाला, हा सर्वात जास्त चर्चेचा विषय होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा कॉल रेकॉर्ड समोर आणला. आपण अलीकडेच त्यावरती एक व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. या कॉल रेकॉर्डमध्ये कोणाचे संबंध आहेत, कोणाला किती कॉल झाले, हे सर्व सांगितलेलं आहे. पण ह्या कॉल रेकॉर्डच्या बाहेर आल्यानंतर खरातचे कोणत्या कोणत्या राजकीय नेत्यासोबत किती कॉल झाले हा विषय कालांतराने बाजूला झाला आणि अंजली दमानिया यांच्याकडे हा कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे CDR आलाच कसा, या बाबतीत जोरदार चर्चा सुरू झाली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावरती वक्तव्य केले की कोणाकडे हा कॉल रेकॉर्ड लीक होऊन येतो कसा, याची सुद्धा चौकशी होणार. त्याचप्रमाणे सुषमा अंधारे असतील किंवा इतरही नेत्यांनी, संजय राऊत तर इथपर्यंत म्हणाले की अंजली दमानिया काय रॉच्या एजंट आहेत का की त्यांच्याकडे असे कॉल रेकॉर्ड सापडतात. त्यामुळे एकच प्रश्न निर्माण झाला की अंजली दमानियांकडे हे कॉल डिटेल रेकॉर्ड आले कसे. त्यावरती व्यथित होऊन, अगदी संतापून अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की हा रेकॉर्ड त्यांच्याकडे कसा आला, कोणी पाठवला, कोणी मदत केली, ते आपण या व्हिडिओतून बघणारच आहोत मित्रांनो. पण त्या अगोदर आत्ताच धक्काबुक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही अशा महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यासमोर घेऊन येत राहू. तर मित्रांनो, अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद बोलवली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी खुलासा केला की त्यांच्याकडे हा CDR आला कसा. दमानिया यांनी सांगितलं की त्यांना एका अनोळखी व्यक्तीचा पहिले व्हॉट्सॲपवरती मेसेज आला. त्या व्यक्तीने दमानिया यांना सांगितलं की मला तुम्हाला खरातबद्दल काही माहिती द्यायची आहे, मी तुम्हाला फोन करू का. दमानिया यांनी होकार दिला. मग त्या व्यक्तीने यांना फोन केला आणि सांगितलं की माझ्याकडे खरातचा CDR कॉल डिटेल रेकॉर्ड आहे, तो मला तुम्हाला द्यायचा आहे. दमानिया यांच्यामध्ये त्यांनी आधी विचारलं की तुम्ही कोण आहात. तेव्हा त्या व्यक्तीने मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, माझ्याकडे हा CDR आहे, तो तुम्ही घ्या आणि त्याचा तपासासाठी वापर होईल वगैरे वगैरे. त्या व्यक्तीचं नाव अंजली दमानिया यांनी नाही सांगितलं, पण त्यांनी हे स्पष्ट केलं की त्या व्यक्तीची मी सर्व माहिती घेतली. तो कॉल झाल्यानंतर मग साधारणपणे पाऊण तासाने त्या व्यक्तीने अंजली दमानिया यांना व्हॉट्सॲपवरती एक एक्सेल शीट पाठवली. मग अंजली दमानिया यांनी सर्वात अगोदर त्या व्यक्तीने स्वतःला ज्यांनी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह सांगितलं होतं आणि स्वतःच्या एजन्सीचं नाव पण सांगितलं होतं, त्याची वेबसाईट चेक केली, ती ऑथेंटिक आहे की नाही, ही संस्था खरी आहे की नाही, हे सगळं तपासलं आणि मग त्यांना खात्री झाली की हा व्यक्ती प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि त्याची रजिस्टर्ड कंपनीसुद्धा आहे. मग त्यांनी हा कॉल डिटेल रेकॉर्ड तपासला. हा कॉल डिटेल रेकॉर्ड अनेक पानांचा होता, मोठा होता. त्यामुळे दमानिया यांच्यामध्ये त्यांनी क्लॉड या नावाचं AI टूल, AI सॉफ्टवेअर वापरलं. त्यात हा रेकॉर्ड टाकला आणि मग त्याला समराईज करून घेतलं. म्हणजे
तो कॉल डिटेल रेकॉर्ड एका ॲपमध्ये AI ॲपमध्ये टाकला, त्याला प्रॉम्प्ट दिला की अमुक अमुक व्यक्तीचे यात किती कॉल आहेत ते सांगणे. मग त्या AIने पूर्ण ॲनालिसिस करून त्याची समरी करून दिली की या व्यक्तीचे इतके कॉल्स आहेत, त्या व्यक्तीचे तितके कॉल्स आहेत. अशा पद्धतीने दमानिया यांनी हा समराईज रिपोर्ट माध्यमांसमोर आणला. हे सर्व सांगत असताना अंजली दमानिया अत्यंत व्यथित झालेल्या दिसल्या. बोलता बोलता त्यांना अक्षरशः रडूसुद्धा कोसळलं की मी हा रेकॉर्ड महाराष्ट्राचे DG सदानंद दाते यांना दिलाय, SIT हेड तेजस्वी सातपुते यांना सुद्धा दिलाय. मी काही कुठल्या चुकीच्या किंवा इल्लिगल मार्गाने हा CDR मिळवलेला नाही. मला ह्या अनोळखी व्यक्तीने प्रोव्हाइड केला, जो मी आधी तपास यंत्रणांना दिलाय. त्यामुळे मी कुठलंही चुकीचं काम केलं नाही. तर मग माझ्यावरती इतके प्रश्नचिन्ह का निर्माण होत आहेत? असं बोलताना अंजली दमानिया या भाऊक सुद्धा झाल्या होत्या. पण त्यानंतर हा कॉल डिटेल रेकॉर्डची सर्व माहिती दिल्यानंतर त्यांनी आणखी एक खळबळजनक खुलासा केला. त्यांनी असं सांगितलं की समता नावाची एक पतसंस्था आहे. या पतसंस्थेत अशोक खरात याची खाती असतील किंवा काही संबंध असेल. साधारणपणे पतसंस्था किंवा बँका यांच्याशी आपण जेव्हा व्यवहार करतो त्या व्यवहाराचा एक मेसेज हा आपल्या मोबाईलवरती येत असतो. तसंच या समता पतसंस्थेमधनं काही मेसेजेस हे अशोक खरातच्या मोबाईलवरती आलेले आहेत. ही तर नॉर्मल गोष्ट आहे. पण यात दमानियांनी जे सुचवलंय ते नक्कीच लक्ष वेधणारं आहे. दमानिया यांच्या मते 28 जानेवारीला अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. 27 जानेवारीला या समता पतसंस्थेतनं अशोक खरात याला जवळपास 17 मेसेजेस आलेत. म्हणजे 17 वेळेस काही ना काही देवाणघेवाण या पतसंस्थेत झालेली आहे. 28 तारखेला सुद्धा असेच बरेचसे 8, 10, 12 मेसेजेस या अशोक खरातला आलेले आहेत. साधारणपणे 4 ते 5 दिवस म्हणजे 27 तारखेपासून पुढं 4 ते 5 दिवस भरपूर मेसेजेस या समता पतसंस्थेतनं अशोक खरातला येत होते. म्हणजे तितके व्यवहार अशोक खरातचे त्या पतसंस्थेसोबत होत होते. या सर्व देवाणघेवाण आणि या मेसेजेसच्या येण्या जाण्यावरती अंजली दमानिया यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे की अशा उलाढाली तेही त्या काळात जेव्हा अजितदादा पवार यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झालेला आहे. त्यासोबतच या खरातचे राज्यातील मोठमोठे नेते म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्यासोबत जेव्हा शेकडो कॉल सापडतात आणि दादा गेले त्याच काळात इतके व्यवहार त्या पतसंस्थेसोबत होतात, याचा कुठेतरी काहीतरी संबंध असावा आणि त्याची चौकशी झाली पाहिजे असं दमानिया सुचवत आहेत. त्यामुळे त्यांच्या या दाव्याने सुद्धा प्रचंड खळबळ उडालेली आहे. अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले की त्यांना CDR कसा मिळाला, पण त्यासोबतच अजितदादांच्या मृत्यूशी संबंधित ही गोष्ट आहे असं सुद्धा त्यांनी सुचवलेलं आहे. एकूणच खरातचे राजकीय संबंध, मोठमोठ्या राजनेत्यांशी त्यांचे संबंध, संपर्क हा चर्चेचा विषय तर होताच. कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत 17 कॉल त्यांचे सापडलेले आहेत. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंचे PA सेक्रेटरी काळे यांच्यासोबत सुद्धा 12 कॉल ट्रेस झालेले आहेत. याच पद्धतीने मिलिंद नार्वेकरांसोबत सुद्धा त्यांचे कॉल या रेकॉर्डमध्ये सापडलेले आहेत. मित्रांनो, दमानिया यांनी ज्यांच्यासोबत खरातचे कॉल रेकॉर्ड सापडलेत त्यांची नावं तर सांगितलीच आहेत, पण ज्यांच्यासोबत नाही सापडले ते सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. जसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकही कॉल खरातचा झालेला नाही. त्याचप्रमाणे धनंजय मुंडे असतील, राम कदम असतील, रामदास कदम असतील इत्यादी अनेक नेत्यांची नावं त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली की यांच्यासोबत खरातचा एकही कॉल सापडलेला नाही.
म्हणजेच दमानिया यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की मी अत्यंत पारदर्शकपणे या विषयाची माहिती तुमच्या समोर मांडत आहे. माझा कुठलाही राजकीय हेतू नाही, राजकीय स्वार्थ नाही आणि मी कुठल्याही पद्धतीने इल्लीगल कामं केलेली नाही. त्यामुळे माझ्यावरती प्रश्न उपस्थित करू नका. कारण मी हा CDR घेतला, म्हणजे माझ्याकडे हा CDR आला आणि मी तो सर्वात आधी तपास यंत्रणांकडे, DGंकडे दिलेला आहे. त्यामुळे माझा यामागे कुठलाही हेतू किंवा स्वार्थ नाही, असं म्हणणं अंजली दमानिया यांचं आहे. मित्रांनो, या गोष्टीची सुद्धा प्रचंड चर्चा होत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं या बाबतीत काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये लगेचच नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला आत्ताच लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.